मस्त आहे मित्रांनो, आपण जिथं जातो तिथं वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण झाडं आपल्याला पाहायला मिळतात. असंच आपल्या पंढरीला ज्यांनी झाडांचं वेड लावायला सुरुवात केली त्या अभय काका आहेत. म्हणजे खूप वर्षांपूर्वी यांनी गावात झाडं लावायचा उपक्रम चालू केला 85ला. त्याच्यानंतर पुढं आला वेळ काळ. आज आम्ही आज आता ह्या काळात दिसणारी परंतु मूळ खोड म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्या काकांची तर चर्चा करत असताना एक वेगळं आगळं पान आहे ज्याचा आकार आपल्या खायच्या पानागत आहे. परंतु विचारत असताना काका कशाचं झाड आहे? हे काळ्या मिरीचं, म्हणजे आपण जी मसाल्यात वापरतो ती मिरी, काळं मिरी. आता बघा मित्रांनो, हे बऱ्यापैकी वेगवेगळ्या भागात असतात. आपल्या इकडे तर नसतं काका, कोकणातलं आहे, पूर्ण कोकणात वाढणारं झाड आहे. आणि ते आपल्या घरात स्वयंपाकात काळं मिरी जी वापरतो ते आता ती लागलेत काळ्या मिरी. तर स्वरूप आता म्हणजे कच्च्या स्वरूपात आहे. आहेत का? तर वर्षी काढलेलं. काका हे किती वर्षापूर्वी झाड लावलं अंदाजे? हे 5 वर्ष झाली. बरं, कुठून आणलं होतं? हे कोकणातनं जे कृषी विद्यापीठ आहे, दापोली कृषी विद्यापीठ. बरं आवर्जून आणलं होतं. नाही वाढेल का नाही माहित नव्हतं, पण हे वाढलं आणि त्याला इतक्या सगळ्या मिऱ्या लागलेल्या आहेत. हे तसं वेलवर्गीयच आहे का नाही? हा, वेलवर्गीय. आता हे झाडावर वाढतं. हे आपल्याला दिसताना पानं त्याची खायच्या पानागत आहेत, परंतु वेलवर्गीय झाड आहे. आणि आंबा जे आहे, आंबा कुठला आहे काका? हे पहिला जे झाड आहे आंब्याचं, हे आंब्याचं हापूस आंब्याचं झाड आहे. म्हणजे हापूस आंब्याचं झाड लावलंय आणि त्या झाडाच्या बुडक्यात हे लावलेलं वेल आहे. म्हणजे दुहेरी आंबाच असेल तर तुम्ही त्याच्या बुडक्यात हे झाड लावलं तर एक्झॅक्ट झाड लागल, वाढल. आणि शक्यतो कोकणातलं झाड वेलवर्गीय म्हणजे सावलीत वाढणार असणार आहे. कारण ह्याचं तेज जर बघितलं तर पूर्ण काळ्या झार पान आहे. म्हणजे पानातला काळेपणा म्हणजे झाडाचं म्हणजे मजबूतीकरण हेच ते दर्शवतं. आणि त्याच्या पुढे जाऊन बघा, म्हणजे आत्ता कच्चे हे मिरे आणि काकांनी त्याच झाडाचं काढलेलं मागच्या वर्षीचे हे काळे मिरे येतं. म्हणजे एखादी नाविन्यपूर्ण गोष्ट आपण वाढवतो आणि ती ज्यावेळेस पक्क होऊन आपल्या घरी त्याचं फळ मिळतं, ती वेगळं पण आहे. आता अशा असंख्य झाडं असतील काकांना, म्हणजे बऱ्याच माहिती असणार आहे. किंवा काकांनी डायरेक्ट माझ्या तोंडात तिथली त्याची चव द्यायला गेले आणि स्वतःही खात्यात. तर पंढरीचं वेगळं पण काय असतं तर अशी झाडांवर वेड्यागत प्रेम करणारी अशी लोक येतं आणि त्यांच्या दारात अशी वाढणारी झाडं. तर हे काळं मिरी. धन्यवाद काका.